नमस्ते. बरं, आपलं नाव काय? हेमलता नंदकुमार कोरे. ओके, कुठून आले नेमके? अशोका मार्ग. आणि नेमकं काय त्रास होता तुम्हाला? मला स्पाईनचा त्रास होता. हां. मग 1 वर्ष मी अंगावर खूप काढलं. त्यानंतर सुनील सोना डॉक्टर आहे, त्यांच्याकडे ऑपरेशन झालं माझं. ओके. म्हणजे MRI केल्यानंतर कळालं की नस दबलेली. मग त्यांनी ऑपरेशनचे म्हणजे 8 दिवस ॲडमिट केलं. काय शरीरात नव्हतं ते सलाईन देऊन मला ओके केलं. नंतर माझं ऑपरेशन झालं ओके. 6 दिवसानंतर. मग त्याच्यानंतर बरंच कमी झाला तो? हां, एकदम कमी. म्हणजे मला पायच उचलता येत नव्हता, एवढं भयानक होतं. ओके. ऑपरेशन झाल्यानंतर फरक पडलाय ना? हां, पडला होता फरक. पण मग आता परत? आता थोडं परत सुरू झालं 5 वर्षानंतर. 5 वर्ष. आता पण मग तुमच्याकडे केल्यानंतर थेरपी तर भरपूर फरक पडला मला. ओके. आता झालं काय, तुमच्या कमरामध्ये आणि मानेमध्ये पण तुमचा प्रॉब्लेम सुरू झाला. या ठिकाणी पण प्रॉब्लेम आणि ह्या ठिकाणी पण प्रॉब्लेम. आता तुमचं कमरामध्ये 4थ्या आणि 5व्या नंतर गॅप आहे. म्हणजे वरशिडी खाली सरकली, खाली अशी असते, अशी बाहेर आली. खाली बाहेर आल्यामुळे ही जी नस आहे ती दबली जाते. इंटिम ब्लड सर्क्युलेशन पाहिलं होतं. आता जे तुम्ही मागे ऑपरेशन केलं ते केलं म्हणजे काय की ही गादी कट केली. फक्त गादी कट केल्यानंतर ही नस परत खुली झाली. पण त्याला नियम असतो, लिमिटपेक्षा जास्त वाकून काम करायचं नाही, वजन उचलायचं नाही, मांडी घालून बसायचं नाही. हां. पण हे खूप नियम पाळावं लागतं, तेव्हा तो ऑपरेशन झाल्याने ते सक्सेस असतं. बरोबर. पण ते जो तुम्ही नियम नाही पाळले तुम्हाला त्रास परत होतो. म्हणजे तुमच्याकडनं काही नियम न पाळण्यात आल्यामुळे ती गादी परत बाहेर आली. मी फक्त उपासनेला मांडी मारून बसायची एवढंच. ओके. नाही तर डायनिंगवर जेवण वगैरे. हा, पण मग काहीतरी झटके बसले, वजन उचलण्यात आलं, गाडी काम पण झालं. चालवते. मग त्याच्याने काय झालं, ती गादी बरीच बाहेर आली. परत आता तुम्हाला परत ऑपरेशन सांगते, म्हणजेच गादी कट करा वगैरे. पण ऑपरेशन मध्ये फक्त गादी कट करता गॅप बरा करता येत नाही. गॅप जर बरा करायचा असेल तर त्याला प्लेट टाकली जाते, स्क्रू मारले जातात खालीवर, तेव्हा तो गॅप क्लिअर होतो आणि हा आजार परमनंट बरा होतो. पण मग ऑपरेशन ते केलं पण सक्सेस नाही आहे. त्याला खूप त्याच्यापेक्षा डबल नियम असतात. बेल्ट काढायचा नाही, वाकायचं नाही, वजन उचलायचं नाही, झटका बसला असं काही करायचं नाही. आणि खर्चिक पण खूप आहे. आणि जर ते सक्सेस झालं ठीक, नाही तर त्याचे साईड इफेक्ट पण खूप आहे असं. पण हेच बरेच पेशंट लक्षात घेत नाही. आता दिवसभरात 50 ऑपरेशन होता, 50 पैकी 40 ऑपरेशन आमच्याकडे सहज कॅन्सल होते. पण काय होतं, बरेच तुमचे जे फॅमिली डॉक्टर वगैरे असतात किंवा आजूबाजूचे हे असतात, ते काय करतात, पहिले रेफर करतात बोन स्पेशलिस्टकडे. मग तुम्हाला MRI सांगतील, एक्सरे सांगतील, ब्लड रिपोर्ट सांगतील, मग डायरेक्ट म्हणजे ऑपरेशन करा. पण हे जर तुम्ही आमच्याकडे आले की एक नस दाबून तुम्हाला सांगू शकतो की तुमची कोणची नस दबली गेली, किती दिवसापासून दबली गेली, कशी रिपेअर होईल हे पण स्पष्टपणे सांगतो. की फरक पण खूप पडला मला. हां, ते पण मी काय एक तरी गोळी दिली का तुम्हाला? थेरपीनेच ओके झालं बस. पण हेच बाहेर जर गेले, माझं चॅलेंज आहे नाशिक जिल्ह्यात, मला एक जरी डॉक्टर दाखवायचा की तो बिना पेन किलरचं स्पायनल कॉर्डचं दुखणं कमी करून दाखवणार. करतच नाही, ते देतातच. स्टेरॉइडच देते. फक्त तुमच्याकडे नाही आहे ते. हां, फक्त थेरपीनेच तुम्ही 8 दिवसात एवढं रिपेअर केलं. बस. पण हेच बाहेर शक्य नाही. माझं चॅलेंज आहे कोणत्या ऑर्थोपेडिक्सला भारताचे कोणते चॅलेंज आहे की त्यांनी माझं चॅलेंज स्वीकारावं. ते पण सगळ्यात महत्त्वाचं, बिना MRIचं जे मी चेक करून सांगेल ते त्यांनी चेक करून दाखवा. त्यांना खर्चच लागेल 5-10 हजारचं MRI करा, मग ते चेक करा, मग ऑपरेशन सांगा, मग स्टेरॉइड वापरा, परत ऍडमिट करा. त्याला नाडी परीक्षण हे काही समजत नाही, उमजत नाही. पण हे आमच्याकडे जे शक्य आहे. आता याला आपण म्हणतो सायटिका बरोबर. पण हा आजार एकदा लागल्यानंतर तो त्रास देणार नाही. आपण जर त्याला जर ते काय करायचं काय नाही करायचं हे जर पेशंटला समजलं तो मरेपर्यंत त्रास देत नाही. पण जवळजवळ 90% पेशंटला माहितीच नसतं आपण काय करायचं काय नाही करायचं. बरेचसे डॉक्टर सांगत पण नाही तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला. म्हणजे फक्त काय करता, पेनकिलर स्टेरॉइड देता, लिहून देता आणि जा घरी. बाकीचं पुढचं काही सांगतच नाही. सगळ्यात महत्त्वाचं, मणक्याच्या आजारावरती परमनंट इलाज म्हणून मेडिसिन तयार झालेलं नाही. आता सोपं उदाहरण आहे की वरची खाली सरकली, बाहेर आलेली गादी आहे, ती मेडिसिनने कसं काय मध्ये जाईल? तो खाली आलेला मणका, मग तुम्ही गोळ्या खाताय, खाली आलेला मणका कसं वरती जाईल? ते थेरपीनेच होऊ शकतं. हां, जसं की एखादं भांडं चेंबलंय, त्याला 2-3 वेळा ठोकावं लागेल, तेव्हा त्याला पाहिजे तो आकार देता येईल. तसं मणका आहे, जी अलाइनमेंट बिघडली ते आम्ही जे सेट करू त्याचं अलाइनमेंट करतो आणि त्याच्या लेवलला आणतो, तेव्हा ते परमनंटली बरोबर. पण त्याला आमची प्रोसेस झाल्यानंतर पण त्याला नियमित राहणं गरजेचं आहे. कारण की याची एकदा इथल्या आजूबाजूची कोशिका तुटल्या गेल्या, त्याची जी लिमिट असतं ते कमी होऊन जातं. त्याच्यामुळे परत
त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून पेशंटने लक्षात घेतलं पाहिजे की की याच्यावरती लिमिटपेक्षा जास्त प्रेशर नाही आलं पाहिजे आणि वजन नाही पडलं पाहिजे. जर वजन पडलं तर परत त्रास होण्याची शक्यता असते. पण बेल्ट कंटिन्यू बेल्ट वापरायचं. प्रवास करताना काम करायचं. तुमचं ऑपरेशन झालं म्हणून, नाही तर ते पण मी तुम्हाला- वापरत असते. नाही, आता तुम्हाला थोडे दिवस वापरावं लागेल. ऑपरेशन झालंय ना, नाही वापरलं म्हणून तुम्हाला आता बेल्टची गरज आहे. नाही तुम्ही ऑपरेशन जर नसतं केलं तर तुम्हाला गरज पण नसते. समजलं? ठीक आहे, आता तुम्ही ऑपरेशन केलं तर तुम्हाला आम्ही मी रिझल्ट व्यायाम करते फक्त बस. हां ठीक आहे, काय याचं. चालेल. आता तुम्हाला नियम आहे 15 किलोच्या 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही. आंबट, वातळ, गॅसिल, ॲसिड, पित्तळ असे पदार्थ खातच खायचे नाही नाही. मी. हं. दुसरं वाकून जास्त काम करायचं नाही. आंबट काय खायचं नाही. जसं की तुमचा दात कुरतडला, कुरतडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही आंबट खा, आंबतो दात. तसं एखाद्या ठिकाणी तुमची झीज झाली त्या ठिकाणी आंबवा तयार होतो. आंबवा तयार होतं झाला ना, तर त्या आंबट ठिकाणी खाल्लं सूज- ना हे लगेच दुखायला लागतं. हां, लोणचं त्यामध्ये खाल्लं. इंटरनल सूज तयार होते आणि तो त्रास आहे. हं. असं आहे. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पथ्य काय पाळायचं आता मी? पथ्य- आता हे बघा, मी बटाटे खात नाही, हरभरा डाळ खात नाही, वांगे खात नाही, पालक पण नाही ते सांगितलं. थोडे दिवस तुमचं शरीर वाचलं जोपर्यंत इंटरनल जी सूज कमी झाली की नंतर ते पण खाऊ शकतो. डाळी ते तुम्ही वॉच करायचं असतं. फक्त मुगाची डाळ खाते. हो, मुगाची डाळ बस थोडी बस असतं. बाकी मग नाही. ठीक आहे. खूप पाळते मी. त्याचं कारण काय की इंटरनल तुमचा वात तयार होतो. तुमचं पोट साफ नाही झालं, पोटावर डिपेंड असतं. 50% हा आजार पोटावर डिपेंड. पोट साफ तर सगळं साफ. बरं. असं ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण बाकी प्रोसेस करू. रिलॅक्स. कशा झोपा माझ्याकडे बंद करा. इकडं बघ, करा. रिलॅक्स. पाय इकडे रोटेट. रिलॅक्स. पाय इकडे रोटेट. ही सुजी युरिक ऍसिड. हो हो, युरिक ॲसिडमुळे कमी होऊन जाईल ते नंतर. काय सर?